घडामोडी। बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स अँड रिटायर्ड असोसिएशन मुंबई आणि गोवा सदस्यांची सर्वसाधारण सभा काल ठाण्याच्या वसंतराव नाईक सभागृह येथे संपन्न झाले। यावेळी सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सायबर गुन्हेगारांकडून ज्येष्ठांच्या होत असलेल्या आर्थिक फसवणुकीबाबत जागरूक करत कोणत्याही अनोळखी इसमाच्या बोलण्यात गुंतून त्यांना कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये, वेळीच सावधानता बाळगून पोलिसांना याबाबत माहिती कळवण्याचे आवाहन केले। या सर्वसाधारण सभासदांची सभा एक भव्य यश होते। या बैठकीचे अध्यक्षपद वरिष्ठ उपाध्यक्ष कॉम सुनील सुशीलन यांनी भूषवले। या सभेला 200हून अधिक सदस्य सहभागी झाले होते। केवळ ठाण्यातीलच नव्हे तर पनवेल, नवी मुंबई, बोरिवली, अंधेरी, मुलुंड आणि भांडूप अशा दूरदूरच्या ठिकाणाहून सदस्य आले होते। बँक ऑफ इंडिया ठाणे शाखेचे मुख्य व्यवस्थापक सुनील नामदोशी हे सुद्धा सभेला उपस्थित होते। सभेची सुरुवात श्रीमती गीता बर्वे यांनी सादर केलेल्या श्री गणेश वंदनेने झाली। अर्थ आणि डिजिटायझेशन तज्ज्ञ श्री चंद्रशेखर ठाकूर यांनी स्लाइड शोद्वारे विविध प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीबद्दल विवेचन केले। सदस्यांसाठी ते अत्यंत फायदेशीर ठरले। ठाणे शहराच्या सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वारके यांनी स्लाइड शोद्वारे ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल सविस्तर माहिती दिली। त्यांनी सदस्यांना ऑनलाईन व्यवहारामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी घ्यायच्या खबरदारीबद्दल माहिती दिली। या ऑनलाईन फसवणुकीला सर्वाधिक बळी पडतात व दोन्ही व्याख्याने सदस्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली। ठाणे हे आपले सर्वांचेच असल्याचे सांगत या शहरातील अडीअडचणी सोडवण्यासाठी गरज पडली तर अधिकाऱ्यांची बैठक घेऊ असे विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी काल रात्री ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केले। तसेच जनता दरबार कुणी कुठेही घेऊ शकतो असा पुनरुच्चार करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मंत्र्यांनाही नवी मुंबईत जनता दरबार घेण्यास सांगितले असेही ते म्हणाले। ठाण्याच्या पाचपकाडी भागात वंदे मातरम संघाच्या वतीने मागे गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून येथे काल रात्री वनमंत्री गणेश नाईक हे दर्शनासाठी आले होते। त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना जनता दरबाराबाबत भाष्य केले। ठाणे जिल्ह्याचा अधिकृत संपर्क मंत्री म्हणून माझी नेमणूक झाली तर पालघर जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे असे नाईक म्हणाले। जनता दरबार कोणी कुठेही घेऊ शकतो। महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिकडे पाहिजे तिकडे हा जनता दरबार घ्यावा। जनता दरबार म्हणजे लोकांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि त्या दूर करणे, यात काहीच वावगं नाही असे नाईक म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मंत्र्यांनाही सांगितले आहे की नवी मुंबईत जनता दरबार घ्या असेही ते म्हणाले। भाईंदरपासून ते गुजरात सीमेपर्यंत होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवरही आम्ही लक्ष केंद्रित केले आहे। या संदर्भात मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून त्यात एप्रिल किंवा मे महिन्यापर्यंत हा रस्ता पूर्ण होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले। तसेच पोलीस अधीक्षक तसेच इतर अधिकाऱ्यांना हा प्रश्न सोडवण्यासाठी सूचना केल्या आहेत। मनोरवाडा रस्त्याच्या कामाबाबतही बैठक घेतली। ही बैठक घेण्याबाबत कुणीही सांगितले नव्हते। मला या समस्येबाबत जाणीव झाल्याने ही बैठक घेतली असेही ते म्हणाले। ठाणे हे आपले सर्वांचेच आहे। या शहरातील अडीअडचणी दूर करण्याकरिता गरज पडली तर अधिकाऱ्यांची बैठक घेऊ असेही ते म्हणाले। हिमाचल प्रदेश येथून कोडीनयुक्त अंमली पदार्थांचा समावेश असलेल्या कफ सिरपच्या बाटल्यांची विक्री करण्याची साखळी असून ही साखळी महाराष्ट्रात तसेच भिवंडीमध्ये कार्यरत आहे का, तसेच कोणत्या वितरकांच्या माध्यमातून विक्री करत होती, तर स्थानिक पातळीवर यामध्ये कोणाचा हात आहे का, याचा छडा या गुन्ह्याच्या तपासादरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिले। कोडीन फॉस्फेट नावाचे अंमली पेय असलेले द्रव्य मिसळून तयार करण्यात आलेल्या आणि बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणणाऱ्या गुंगीकारक औषधांच्या साठ्यासह 5 आरोपींना अटक करण्यात आले। आरोपींकडून ऑनरेक्स कंपनीचे कोडीनयुक्त कफ सिरपच्या एकूण 17,640 बॉटल्स, एक स्विफ्ट डिझायर कार आणि 12 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रक हस्तगत करण्यात भिवंडी मालमत्ता गुन्हे शाखेला यश आले असल्याची माहिती ठाणे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। भिवंडी येथील ओळी गावापाशी एक स्विफ्ट डिझायर कार बेकायदेशीरपणे कोडीनयुक्त गुंगीचे औषध विक्रीसाठी येत असल्याची माहिती भिवंडी मालमत्ता कक्षाला मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला असता गाडीत चालकासह 4 आरोपी 4 बॉक्समध्ये 480 बॉटल घेऊन जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ गार्गे यांच्या पथकास आढळून आले। या गुन्ह्याचा अधिक तपास करत असताना चेंबूर येथील कुंभारवाडा या ठिकाणी आरोपी इक्बाल शेख याने गोडाऊनमध्ये विना परवाना बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या
कोडिनयुक्त कप सिरपच्या 17,160 बॉटल्स आढळून आल्यात। एकूण 17,640 गुंगीकारक औषधांच्या बाटल्यांसह 12 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रक हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती अमरसिंग जाधव यांनी दिली। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। PME बस सेवा योजनेअंतर्गत केंद्र शासनाने ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेसाठी 100 पर्यावरणपूरक वातानुकूलित बसेस मंजूर केल्यात। येत्या एप्रिल महिन्यात या बसेस PMTच्या ताफ्यात दाखल होतील। वाढीव बसेस आणि उर्वरित केंद्र शासनाच्या अनुदानासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिले। नगर विकास आणि गृहनिर्माण विषयक स्थायी समितीची बैठक श्री मांगुता श्री निवासुल रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली संसदेत झाली। या समितीचा सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के या बैठकीला उपस्थित होते। परिवहन सेवेच्या विस्तारासाठी तसे आगाराच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि अद्ययावतीकरणाच्या या विषयावर ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे बैठकीत मांडले। प्रदूषण कमी करण्यास हातभार लावणाऱ्या 100 वातानुकूलित आरामदायी बसेस ठाणेकरांच्या सेवेसाठी दिल्याबद्दल बैठकीत खासदार म्हस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाचे आभार मानलेत। तसेच ठाणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ठाणे परिवहन सेवेला जादा बसेस द्याव्यात अशी मागणी खासदार म्हस्के यांनी केली। कोविड-19 साथीच्या रोगाचा सामना करत संघर्ष करत असलेल्या ठाणे महापालिकेवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनुदानात 5 रुपये वाढ म्हणजे 24 प्रति किलोमीटर ऐवजी 29 प्रति किलोमीटर इतके अनुदान देण्याची, तसेच योजनेसाठी किमान अंतराची आवश्यकता 200 किलोमीटरवरून 160 किलोमीटरपर्यंत कमी करण्याची सूचना खासदार म्हस्के यांनी केली। या बदलामुळे ही योजना नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि फायदेशीर होईल असे या बैठकीत निदर्शनास आणून दिले। काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी मॉक पोलच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ब्रंट मेमरी तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिले असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान करून मॉक पोल करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने दिले असल्याने याविरोधात ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी या प्रक्रियेवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला आहे। यावेळी पराभूत उमेदवारांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात नुकतीच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत EVM संदर्भात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या। तसेच काही पराभूत उमेदवारांनी EVMच्या BU, CU आणि VVPAT मशीनच्या ब्रंट मेमरी तपासणी करण्यासाठी लाखो रुपये भरले आहेत। पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाविरोधात टाकलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने याबाबत तात्काळ खुलासा करावा अशी निवडणूक आयोगाला नोटीस बजावले। या नोटीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ब्रंट मेमरीची तपासणी करून घ्यावी
असे निर्देश दिले असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान करून मॉक पोल करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ठाण्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पराभूत उमेदवारांनी केलेल्या अर्जदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत माजी खासदार राजन विचारे, दीपेश म्हात्रे, M.K. मडवी, पांडुरंग बरोरा, सुभाष पवार, सचिन बासरे तसेच इतर उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत तुम्हाला फक्त मॉक पोल करता येणार असल्याने सांगण्यात आल्याने सर्व पराभूत उमेदवारांनी संताप व्यक्त करून या संपूर्ण प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.